अमरावती, जळगाव, नंदुरबार, सुरत या चौपदरी रस्त्याला, हायवेच्या चौपदरी रस्त्याच्या कामाला मागील वर्षाच मंजुरी दिली होती। त्याचा ठेकाही L&T कंपनीला देण्यात आलेला होता, परंतु प्रत्यक्ष त्याच्या कामाची सुरुवात होण्यापूर्वी डिस्प्यूट निर्माण झालेला असल्यामुळे हे काम बंद करण्यात आलं होतं आणि ठेकेदाराने ते काम करायला नकार दिला होता। नितीनजी गडकरी मोदींच्या सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांना मी विनंती केली होती की या रस्त्याच्या कामासंदर्भात मीटिंग घ्यावी आणि त्याने प्राधान्याने या संदर्भामधली मीटिंग घेतली। साधारणतः 5,000 कोटी रुपयाच्या या प्रकल्पाला सुधारित मान्यता देऊन हा प्रकल्प परत L&T कंपनीनेच करावा यासाठी त्यांनी सूचना केल्या आणि दोघांच्यामध्ये करार होऊन आता हा 4 लेन हायवेचं काम आता सुरू होत आहे। यामध्ये पूर्वी हा पूर्ण 4 लेन हायवे हा डांबरीकरणाचा होता। आता या सुधारित नियमावलीत आणि सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये हा 4 लेन हायवे आता काँक्रिटीकरणाचा होणार आहे आणि याची मुदत पूर्वी 4 वर्ष होती, ती आता 2.5 वर्षामध्ये हा पूर्ण करावा अशा स्वरूपाचं त्याच्यामध्ये अट घालण्यात आली।